नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आज होता मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि दत्त जयंती देखील होती. तर म्हटलं आज लवकर उठून आंघोळ करून घ्यावी, कारण मला जायचं होतं मंदिरामध्ये. त्याआधी म्हटलं देवाची पूजा देखील करून घ्यावी आणि गुरुवार होता तर म्हटलं उंबऱ्याची पूजा देखील करून घ्यावी. तर या उंबऱ्यावर ना लक्ष्मीची पावले नाही आहेत, तर म्हटलं रांगोळीनेच मी पावले तयार करून घ्यावीत. कारण हे घर तर आमचं नाही आहे, तर हे आहे रेंटवर घेतलेलं घर. तर म्हटलं पावले चिटकवून घेण्यापेक्षा रांगोळीनेच काढून घ्यावीत. आणि ही पूजा करताना ना फुले आणायची देखील विसरून गेले मी. तर उंबऱ्याची पूजा झाल्यानंतर मम्मीला म्हटलं की तू फुले आणून दे मला. नारळ देखील आणायचा होता, कारण मला जायचं होतं देवाला. त्यानंतर पिल्लूला केले होते पोहे, पिल्लूने खाल्ले. आणि आमच्यासाठी केले होते पापड आणि खिचडी. त्या थोड्या वेळाने मग देवपूजा झाल्यानंतर खिचडी खाल्ली आणि पिल्लूला घेऊन गेले मी. तिथे दत्त जयंतीची थोडीफार तयारी चालू होती. परत पिल्लूला घरी आणलं आणि पिल्लू लागला खेळायला. तसा तो एकटाच खेळतो, जसा मूड असेल तसा. त्याचं खेळणं झालं आणि त्यानंतर आमची कामे झाल्यानंतर आम्ही गेलो दत्तगुरूच्या मंदिराजवळ. आणि हे पहा, इतकं सुंदर असं मंदिर सजवलेलं आहे. सकाळीच आरती झालेली होती. आता फक्त भजन आणि फुले पडणार होती. त्याआधी म्हटलं आपण जावं. आणि गर्दी देखील खूप होती आणि प्रत्येकजण देवाच्या दर्शनासाठी आतुर झालेले होते. मी म्हटलं की थोडीफार गर्दी कमी झाल्यानंतर मग जावं. आणि नंतर फुले देखील वाटायला सुरुवात केली. आणि ही आहेत जी उरलेली फुले आहेत. आणि भजन झाल्यानंतर म्हटलं थोडा वेळ बसावं. आणि त्यानंतर श्री स्वामी समर्थांची गाणी देखील सुरू केली होती आणि दत्तगुरूंची देखील चालू होती. मग म्हटलं पाळण्याजवळ जाऊन आपण देखील दर्शन घ्यावं. आणि गर्दी इतकी होती ना की असा व्हिडिओ चांगला घेताच आला नाही. आय होप तुम्ही समजून घ्याल. त्यानंतर पिल्लूला देखील पाळण्याजवळ जायचं होतं, तर त्याला देखील घेऊन गेले आणि त्याला देखील नमस्कार करायला सांगितला. आणि मग मी गेलो मंदिराजवळ आणि इतकी गर्दी होती ना की खूप. त्यानंतर प्रसाद होता, तो प्रसाद देखील आम्ही खाऊन घेतला. त्यामध्ये होती खीर, वांग्याची भाजी, भात आणि जिलेबी. आणि तुम्ही देखील दत्तगुरूंचं दर्शन घ्यावं अशी माझी इच्छा आहे, तर तुम्ही देखील घ्या. आणि किती सुंदर अशी सजावट केलेली आहे हे तुम्ही बघू शकता. त्यानंतर आम्ही आलो घरी आणि घरी जाताना म्हटलं थोडेफार फोटो काढून घ्यावेत. पण इतकं कडक ऊन होतं ना, त्यामुळे फोटो असे चमकायला लागले. तर म्हटलं शेवटी स्नॅपचॅटवरती काढावं, तरी देखील फोटो असेच येत होते. तर म्हटलं जाऊ दे, जसे येतील तसे येतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि स्वामी समर्थ तुम्हा सर्वांच्या